वीर निम्मी हाँ, आज काय बनवू? ड्राय फ्रूट्स वाली. ओके. तर इथे 2 कप मी खजूर घेतलेले आहे. तर याच्यातले बी आपण काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याला कढईमध्ये 1 चमच तूप टाकून याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. तर स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपल्याला याला छान प्रेस करत असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे. याचा एक गोळा तयार झालेला आहे. तर असा गोळा होईपर्यंत आपल्याला याला सॉफ्ट करून घ्यायचं आहे. हे इझिली होतं. त्यानंतर आपण इथे घेणार आहे अक्रोड, काजू, बदाम, पिस्ता आणि मी पंपकिनचे सीड्स घेतलेले आहे. तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल असतील तुम्ही ते घेऊ शकता. याला आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचं आहे आणि या खजूरमध्येच आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पूर्ण एक गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हळूहळू याला मिक्स करायचं आहे. थोडा इथे वेळ लागतो. तर बाकी सर्व ड्रायफ्रूट्स जे आहे ते मी अर्धा कप असे मेजरमेंटने घेतलेलं होतं. त्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे प्रमाण बिलकुल योग्य आहे. जर तुम्हाला खजूरचं प्रमाण थोडं कमी वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. त्यानंतर आपल्याला याला छान असं मिक्स असा गोळा करून घ्यायचा आहे, एकजीव करून घ्यायचं आहे या सगळ्यांना. आणि मी बटर पेपरवर याला टाकून घेतलं होतं. तर थोडं मला असं वाटत होतं बटर पेपरला हे चिपकायला लागलं आहे. मग मी त्यानंतर थोडं बटर पेपरला तूप लावलं होतं. तो तुम्ही तूप नक्की लावून घ्याल. त्यानंतर आपल्याला हे इझिली रोल होतं आणि एकसारखं आपल्याला रोल करायचं आहे. जर तुम्हाला हे रोल नसेल करायचं तर तुम्ही याला एखाद्या कंटेनरमध्ये पण सेट करू शकता आणि वडीनुसार याला कट करू शकता. तेही खूप छान वाटतात. तर मी अशा प्रकारे रोल करून घेतलेला आहे. त्यानंतर मी ड्राय डेसिकेटेड कोकोनट जे असते त्यामध्ये याला कोट करून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे पॉपी सीड्स असेल तर तुम्ही त्यामध्ये पण म्हणजे याला कोट करू शकता. ते पण खूप छान वाटतं टेस्टी खायला. तर इथे अशा प्रकारे मी याला कट करून घेतलेलं आहे. जर तुम्हाला दोन्ही प्रकारे नसेल करायचं तर तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता. हेल्दी आहे, इझिली होणारे आहे, पटकन होणारी अशी रेसिपी आहे आणि मुलांना आवडणारी आहे, पौष्टिक आहे. तर अशा प्रकारे आपली आता ड्रायफ्रूट्स वडी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या निमीला तर एवढं आवडलं होतं की तिला स्टॉप करावं लागलं होतं. तर भेटूया अशा सिंपल नवीन नवीन इझी रेसिपीसोबत नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.